नमस्कार मित्रांनो. पुण्यातल्या एका मोठ्या बंगल्यासमोर पोलीस गाड्यांचा सायरन. आजूबाजूला प्रचंड गर्दी, मीडिया कॅमेरे आणि आतमध्ये एका श्रीमंत महिलेचा मृतदेह. लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की या महिलेचा खून नक्की कोणी केला. मात्र उत्तर कोणालाही मिळत नव्हते. पण सत्य जेव्हा समोर आले ते इतकं घाणेरड होतं की सर्वांचं डोकं त्या ठिकाणी सुन्न झालं होतं. नक्की काय आहे प्रकरण, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेहा देशमुख, वय वर्ष 28, स्त्री. तिच्याकडे कसलीही कमी नाही. पैसा, धनदौलत, ऐश्वर्य, संपन्न मोठ्या बंगल्यात राहणारी. बंगल्यासमोर मोठमोठाल्या कार्स, तिच्याकडे सर्व होतं. लहानपणापासूनच तिला असं आलिशान आयुष्य जगण्याची सवय होती. जे पाहिजे ते हवंच आणि लगेच हवं अशा वृत्तीची ही नेहा देशमुख. आपल्या आईवडिलांकडे असताना शाळा शिक्षण सुरू होतं. जसं जसं वय वाढत गेलं तसं तिचं एका मुलाविषयी आकर्षणही वाढत गेलं आणि पुण्यातील एक प्रसिद्ध बिल्डर होता सिद्धार्थ देशमुख. या सिद्धार्थ देशमुखला तिने प्रपोज केला. सिद्धार्थ देशमुखने देखील नेहाला बघितल्याबरोबर त्याला ती प्रचंड आवडली, कारण नेहा देशमुख दिसायला अतिशय सुंदर मुलगी होती. आता दोघांचंही एकमेकांबद्दल आकर्षण वाढू लागलं. दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. दोघांनी ठरवून टाकलं होतं की लग्न करायचं तर आपण दोघांनीच करायचं. या दोघांच्या प्रेमसंबंधाला आडवा येणारं तिसरं कोणी नव्हतं. नेहाने आपल्या घरच्यांना सांगितलं आणि तिच्या घरच्यांनी देखील होकार दर्शवला, कारण सिद्धार्थ देशमुख हा पुण्यातील एक प्रसिद्ध बिल्डर होता. त्याच्याकडे पैशांची कसली कमी नव्हती. त्यामुळे नेहा आणि सिद्धार्थ देशमुख यांनी लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज करून झाल्यानंतर नेहा देशमुखला काही महिने अगदी स्वप्नांसारखे वाटत होते, कारण जे स्वप्नामध्ये दिसत होतं ते तिला अस्तित्वात मिळालं होतं. आलिशान बंगला, बंगल्यामध्ये नोकर, बंगल्यासमोर महागड्या गाड्या आणि जी डिमांड केली ती तिची पूर्ण होत होती. त्यामुळे नेहा खूप खुश होती. सिद्धार्थ देशमुख देखील नवीन नवीन लग्न झालेलं होतं. नवीन बायको म्हणून तिच्यावरती खूप प्रेम करत होता. मात्र जसं लग्नाला काही महिने झाले तसं सिद्धार्थ देशमुखला कामाचा व्याप वाढू लागला. पुण्यातील श्रीमंत बिल्डर असल्या कारणाने त्याला औरंगाबादमधून पुण्यामध्ये जावं लागायचं आणि तेथील कामे बघावी लागायचे. तो जेव्हा पुण्याला निघून जायचा, कधी 8-15 दिवस तर कधी महिना तो घरी येतच नव्हता. नेहा औरंगाबादच्या बंगल्यावरती पूर्णपणे एकटी पडली होती. तिला एकटीला तो बंगला खायला उठत होता. त्या बंगल्यामध्ये एक नोकर नक्कीच होता, मात्र तो शेवटी नोकर होता. नेहाच्या बरोबरीच त्या बंगल्यामध्ये दुसरं कोणीही उरलेलं नव्हतं. बंगला खूप मोठा होता, सर्व ऐश्वर्य होतं, मात्र नेहा आता एकटी पडली होती आणि हीच गोष्ट नेहाला खटकत होती. तिने विचार काय केला होता आणि तिच्यासोबत झालं काय होतं? सिद्धार्थला ती नेहमी कॉल करून म्हणायची की तू घरी काय येत नाही. तेव्हा सिद्धार्थ तिला वेगवेगळे बहाणे द्यायचा. मला खूप जास्त कामे असतात, त्यामुळे तो ॲडजस्ट करून घे. आता नेहा पूर्णपणे वैतागली होती. तिला काय करावं काय नाही काही कळत नव्हतं. दुसरीकडे नेहाच्या बंगल्यामध्ये जो नोकर होता त्याचं नाव होतं रोहन. रोहन हा नगर जिल्ह्यामधील एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता. वडील नेहमी आजारी असायचे. त्याची आई मोलमजुरी करून घर खर्च चालवायची. रोहन कदम आमच्या बहिणीचं अजूनही लग्न झालेलं नव्हतं. अशा प्रकारे गरीब कुटुंबातून आलेला हा मुलगा होता. तो औरंगाबादला सिद्धार्थच्या बंगल्यावरती नोकराचे काम करत होता. अतिशय शांत मुलगा. त्याच्या नजरेमध्ये नेहमी भीती असायची. तो जास्त काही बोलत नव्हता. नेहा देखील रोहन घरात एकटाच असल्यामुळे त्याच्यासोबत थोडंफार बोलत होती, कामापुरतं. मात्र आता नेहाला सिद्धार्थची आठवण खूप सतावत होती. त्याच्या आठवणीमध्ये ती रडत होती. त्याला याबद्दल बोललं तर सिद्धार्थ आपल्या कामामध्येच मग्न असायचा. त्याला जणू काही बायकोची काही फिकीरच नव्हती. हीच गोष्ट नेहाला खूप त्रास देत होती. सिद्धार्थ तिकडे पुण्यामध्ये काय करत होता हे नेहालाही माहीत नव्हतं. मात्र नेहा इकडे एकटीच खात होती, एकटीच झोपत होती. एक दिवस नेहाला अचानक चक्कर येतात. नेहा जमिनीवर पडणारच असते, तोच त्यांच्या घरातील नोकर
रोहन कदमची नजर तिच्यावरती पडते आणि तिचं डोक जमिनीवर आपटण्या अगोदर रोहन तिला पकडून घेतो आणि तिला पकडून घेतल्यानंतर तिला विचारतो की मॅडम, डॉक्टरांना कॉल करू का की साहेबांना कॉल करू? तेव्हा नेहाचे डोळे पनवतात आणि ती त्याला म्हणते की नाही, कोणालाच कॉल करू नको, कारण या बंगल्यामध्ये माझा दुसरं कोणीही नाही. मला फक्त फक्त तुझा आधार आहे. तू फक्त माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आणि त्यानंतर रोहन कदम तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि त्या दिवसापासून नेहा रोहनसोबत खूप गप्पा मारू लागते. हळूहळू नेहा आणि नोकर रोहनच बोलणं वाढत गेलं. दुःख शेअर होऊ लागलं. डोळ्यांना डोळे भिडू लागले. रोहनलाही वाटू लागलं की मॅडम त्याच्यावरती प्रेम करू लागली आहे. आणि नेहालाही वाटत होतं की तिला समजून घेणारा या घरामध्ये फक्त रोहनच आहे. तर दुःख हेशा शांतपणे ऐकणारा तो नोकरच होता. असेच दिवस पुढे जात राहिले. नेहा पूर्णपणे विसरून गेली होती की रोहन आपल्या बंगल्यातील एक नोकर आहे. ती त्याच्यासोबत अगदी मित्राप्रमाणे बोलत असायची. पावसाळ्यांचे दिवस होते. रात्रीचा पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट होता आणि अचानक त्या ठिकाणी लाईट गेली. संपूर्ण बंगल्यामध्ये अंधार झाला. जसा अंधार झाला तसं नेहा घाबरली. तिला सोबत कोणी नव्हतं. एकतर ती त्या बंगल्यामध्ये एकटीच होती. अचानक अंधार झाल्याने भीतीने ती ओरडू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले होते. तोच 24 वर्षांचा रोहन हा पटकन घाईने मेणबत्ती लावून घेऊन आला. जसं तिने अंधारा रात्री रोहनला बघितलं तसं नेहा रोहनच्या गळ्यात पडली. आणि आता पुढे काय बाकी होतं? रोहन 24 वर्षांचा तरुण होता. त्याला सर्व गोष्टींची समज होती आणि नेहा ही आपल्या पतीपासून दूर राहायची. त्यामुळे दोघेही विसरून गेले की आपलं नातं काय आहे. नेहा विसरून गेली की रोहन आपल्या घराघरातील नोकर आहे आणि रोहनला बाकीचं काही घेणं देणं नव्हतं. मालकीन त्याच्यावरती प्रेम करत आहे असंच त्याला वाटत होतं. आणि त्या रात्री त्यांच्यामध्ये त्या गोष्टी झाल्या ज्या एका नोकर आणि मालकिनीमध्ये व्हायला नको होत्या. त्यांना दोघांनाही माहीत होतं की हे चुकीचं आहे. मात्र त्यांना दोघांनाही त्या ठिकाणी कंट्रोल करता आलं नाही आणि दोघांनीही आपलं शरीर एकमेकांना सोपवून दिलं. आता इथून पुढे रोहन आणि नेहा नोकर आणि मालकीनप्रमाणे नाही तर अगदी पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. नेहा देशमुखच्या घरापुढे आलिशान गाड्या होत्या. रोहनला ड्रायव्हिंग करता यायची. नेहाला जर कधी वाटले आपण इकडे फिरायला जाऊ तर रोहनच्या कारमध्ये बसून नेहा वाटेल तिथे फिरायला जायची. कधी तिकडेच लॉजवरती रात्र काढायचे तर कधी दिवसात फिरत असायचे. आता त्यांना रोकणार टोकणारं दुसरं कोणी नव्हतं. नेहाचा पती सिद्धार्थ तिकडे कामामध्ये मध्ये बिझी होता. या दरम्यान नेहाने रोहनचा मोबाईल सहज हातात घेतला. तिने बघितला की रोहनच्या मोबाईलची काच वरून फुटली आहे आणि त्याचा फोन खूप बेकार आहे. कदाचित 5-6 हजार रुपयांचा तो फोन असावा. नेहाला ते बरोबर वाटलं नाही आणि नेहाने लगेच एका दुकानमध्ये जाऊन त्याच्यासाठी एक महागडा फोन घेऊन दिला. आणि जसा तो फोन रोहनच्या हातात दिला तसा रोहनचा जुना फोन तिने सहज हाताहातात घेतला. त्या फोनमध्ये ती गॅलरीमध्ये बघू लागली. तर जसा तिने गॅलरीमध्ये पहिला फोटो बघितला तर तिला प्रचंड मोठा धक्का बसला. त्या फोटोमध्ये रोहन नवरदेवाचा ड्रेस घालून उभा होता. त्याच्यासोबत एक नवरी उभी होती. नेहाला धक्का बसला. तिने दुसरा फोटो चेंज केला तर दुसऱ्या फोटोमध्ये रोहन, त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी दिसत होती. नेहाने जेव्हा हे सर्व बघितलं, नेहाला प्रचंड मोठा धक्का बसला. तिच्या मनावरती खूप मोठा आघात झाला. एकतर नेहाने एका नोकराला आपलं काळीज दिलं होतं. एका नोकरावरती प्रेम केलं होतं. मात्र एका नोकराने तिच्यासोबत असा विश्वासघात केला होता, असं तिला वाटत होतं. यानंतर नेहा प्रचंड संतापली आणि तिने रोहनच्या 2-3 कानशिलात लगावल्या. रोहनही त्या ठिकाणी गुपचूप उभा होता. आता नेहा रोहनला म्हणू लागली की तू मला फसवलंच कसं? तुझी हिंमत कशी झाली? एक मामूली नोकर तू माझ्यापासून ही गोष्ट का लपवली की तुझं लग्न झालेलं आहे आणि तुला एक मुलगी देखील आहे? तेव्हा रोहन फक्त शांत होता.
मात्र रोहनला देखील त्या मालकिनीची आता सवय लागली होती, कारण मालकिनीनेच त्याला सर्वात प्रथम आपल्या मिठीत घेतले होते. मालकीन सर्वात पहिले विसरली होती की हा आपला नोकर आहे, आणि आता मालकीनच त्याला नको ते बोलत होती. रोहन म्हणाला की तुम्ही मला विचारलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. माझं लग्न 2 वर्षांपूर्वीच झालेलं आहे. आता मात्र नेहाला प्रचंड राग येतो. नेहा म्हणते की जर तू मला कदाचित सांगितलं असतं तर मी तुला माफ केलं असतं. मात्र तू मला माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंय. आता मी माझ्या पतीला तुझ्याबद्दल हे सर्व कारनामा सर्व सांगितल्याशिवाय राहणार नाही. रोहन जेव्हा हे सर्व ऐकतो तेव्हा रोहन थोडासा घाबरतो, आणि त्यानंतर तो नेहाला म्हणतो की जर तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं तर मी देखील तुमचं सर्व प्रकरण उघड करेल. आता नेहाला खूप राग येतो. एक नोकर तिला असं बोलत असतो. त्यामुळे नेहा ही रोहनला मारायला धावते. मात्र रोहन यावेळी मार खाणार नसतो. रोहनला देखील राग येतो आणि रोहन तिचे हात पकडतो आणि रागात नेहाला जोरदार ढकलून देतो. नेहाचे डोक इतके जोरदार भिंतीला आपटते की तिच्या डोक्यामधून रक्त येऊ लागते आणि नेहा जमिनीवरती कोसळते. रोहन हळूच बघतो तर नेहाचा श्वास बंद झालेला असतो. नेहाचा जोरदार धक्क्याने त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. रोहनला जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता. आता रोहनला कळत होते की त्याने किती मोठी चूक केली आहे. त्यानंतर आता पोलीस येतील, मला पकडून येतील, अशा भीतीने रोहनने आणखीन एक पाऊल उचलले. त्याने नेहाचा मृतदेह त्या ठिकाणावरून उचलला, बाहेर कारमध्ये टाकला आणि कार डायरेक्ट एका शेतामध्ये नेली. रात्रीचे 3 वाजलेले असतात. शेतामध्ये तो जेव्हा मृतदेह टाकत असतो तेव्हा त्याला दिसते की नेहाच्या अंगावरती दागदागिने आहे. रोहन विचार करतो की आता हिला असाच फेकून दिलं तर ते दागदागिने देखील कोणीतरी काढून घेऊन जाईल. त्यापेक्षा ते दागदागिने रोहन स्वतःकडे काढून घेण्याचा विचार करतो आणि त्यानंतर तो बंगल्यामध्ये येऊन त्या बंगल्याची पूर्णपणे साफसफाई करतो आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून फरार होऊन जातो. घटनेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सिद्धार्थ नेहाला कॉल करत असतो तेव्हा नेहाचा रिस्पॉन्स मिळत नसतो. सिद्धार्थ आता आपल्या नोकराशी संपर्क साधतो. मात्र रोहनसोबत देखील त्याचा कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्यानंतर मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात येते. पोलीस यंत्रणा कामाला लागतात. अनेक CCTV चेक केले जातात. नेहाच्या मोबाईलचे लोकेशन, कॉल डिटेल्स, रेकॉर्डिंग, हॉटेल एंट्री लॉग सर्व गोष्टी चेक करतात. सर्व धागेदोरे हे रोहनपर्यंत जाऊन पोहोचत होते आणि रोहन देखील पळून पळणार कुठपर्यंत होता. त्याला देखील पोलीस अरेस्ट करतात आणि पोलीस स्टेशनला हजर करून त्याच्याविरुद्ध केस स्टार्ट केली जाते. तो कोर्टात ढसाढसा रडत असतो. तो म्हणतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मात्र कोर्ट भावना बघत नसते, तर कोर्ट केलेला गुन्हा बघत असते आणि त्याविरुद्ध शिक्षा देत असते. अशा प्रकारे एका मालकिनीचे आणि नोकराचे प्रेमसंबंध जुळले आणि या नात्याचा भयानक अंत झाला. एका चुकीच्या नात्याने 3 आयुष्य उद्ध्वस्त गेले. प्रेम आंधळ असतं, पण त्याची शिक्षा अत्यंत भयंकर असते. विश्वासघात फक्त नात्याचा अंत करत नाही, तर तो माणसाचं आयुष्य देखील संपवून टाकतो. मित्रांनो, या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.